माझ्या विभागापुरते जे काही अधिकार मला आहेत हे या बाजूच्या लोकांनी खाली वाचलं सांगितलं आणि माझं चित्र मला तिथं बघायला मिळतं. याचा अर्थ एवढा 100% तुम्ही घ्यावा की ज्या विभागाचा मंत्री म्हणून मी काम करतोय त्या विभागामार्फत इथल्या शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही हा शब्द साहेबांच्या समोर मी आज आपल्याला देतो. हे सगळं करत असताना ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांचा देखील थोडा मी ओवाप करतो. माझ्याकडे 2 कागद महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाने या ठिकाणी दिलेले आहेत. अमोलजी जे तुम्ही सांगितले तेच. यामध्ये शेतकऱ्यांची नाही शासन म्हणून आमची देखील भूमिका हीच राहणार आहे की एमपीसीबीनं ज्या काही गोष्टी कंपनीला सांगितलेल्या आहेत त्या त्यांनी पूर्ण केल्याच पाहिजेत. त्या काही मेहरबानी करत नाही. कारण जे शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर हा प्रोजेक्ट महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आणला आणि हा आणल्यानंतर हा प्रोजेक्ट एस्टॅब्लिश झाल्यानंतर एखादी संस्था एखादा मालक किंवा तिथले विश्वस्त जर अशा पद्धतीनं मनमानी करत असतील तर त्यांना चाप लावण्याचा माझ्या विभागाला जेवढा अधिकार आहे तो 100% लावला जाईल आणि त्याच्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम केलं जाईल. 2 महत्वाचे मुद्दे जे मला या ठिकाणी जाणवले त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करतो की पाण्याचा प्रवाह जो शेतीमध्ये सोडला जातो त्याचा उल्लेख मगाशी आता तुम्ही देखील केला की तुम्ही पाणी प्यायचा तिथं गुरं देखील पाणी प्यायची तिथं संत्र्याची लागवड व्हायची तिथं शेतीची लागवड व्हायची. आणि आज हे अमोलजींनी देखील सांगितले की आता साहेब आणि मी इथे येणार आहे म्हटल्यानंतर तात्पुरती डागडुजी केली गेली हे फक्त तुमचं मत नाही हे मी स्वतः देखील बघितलेलं आहे. आणि मुरुम काल टाकलेला कसा असतो आणि पूर्वीचा कसा असतो एवढे समजणारे आपण सगळे कार्यकर्ते सक्षम आहोत हे देखील मला माहिती. आणि म्हणून मी माझ्या अधिकाऱ्यांना देखील मगाशी सांगितलं की MIDCचा जो काही याच्यामध्ये रोल होता त्या MIDCच्या रोलमध्ये आपण पूर्ण शेतकऱ्यांबरोबर असलं पाहिजे. आणि दुसरं एक मी सांगतो की या परिसराची पाहणी करायला येत असताना मी स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा केली आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं देखील स्वाभाविक हेच म्हणणं आहे की शेतकऱ्यांना अशा पद्धतीचा प्रकल्प त्रास देत असेल MPCBनं जर नोटिसेस दिलेल्या असतील आणि तसं जर कंप्लाय करून ते देत नसतील तर त्यांच्याकडनं तो कंप्लाय करून घेणं ही सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे हा संदेश देऊनच त्यांनी आज मला इथं पाठवलेला आहे. त्याच्यामुळे मला अजून एक आपल्याला विनंती करायची की काही निर्णय हे आपल्याला धोरणात्मक घ्यायचे. ज्या जागेचा उल्लेख झाला त्या जागेचा जर आपण इतिहास बघितला तर ऑक्टोबर 2026ला ही जागा ही संपणार आहे बरोबर आहे ना आणि मग कंपनी इथनं निघून जाईल. मी अमोलजी आज आपल्याला शब्द देतो की आमच्या MIDCकडनं ती जागा सोडल्यानंतर त्यांनी जी काही कार्यवाही करायची आहे ती केलीच पाहिजे अशा पद्धतीचं सक्तीचं पत्र आजच त्यांना पोहोचेल. त्याच्यामध्ये देखील चिंता करण्याचं काही कारण नाही. कारण हे काही साहेबांच्या घरचं काम नाही माझ्या घरचं काम नाही अमोलजी तुमच्या घरचं काम नाही शेतकऱ्यांचं काम आहे. आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ज्यावेळी तुम्ही सगळे एकत्र आलेला आहात त्यावेळी शासन म्हणून आमची देखील जबाबदारी आहे की त्याला आमच्यापर्यंत न्याय दिला गेला पाहिजे. आणि दुसऱ्या जागेचा जो आपण उल्लेख या ठिकाणी केला त्याबद्दल देखील एक खुलासा होणं गरजेचं आहे की ही जागा या कंपनीनं मागण्याच्या ऐवजी ही जागा ऑक्टोबर 2026ला संपणार असल्यामुळं पर्यायी जागा द्यावी असं MPCBनं NOC देऊन आमच्याकडे मागणी केली आणि म्हणून 2022ला या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला आहे. परंतु मी हा देखील आपल्याला शब्द देतो आज पंकजाताई जरी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नसल्या वातावरणाच्या बदलामुळं तरी देखील आपण सांगाल त्यावेळी त्या खरं तर बैठकीला साहेब आपण येण्याची आवश्यकता नाही आला तर सर अतिशय आनंद आहे. पण अमोलजी तुम्ही असाल आणि आपण सगळे बसून जे तुम्हाला पर्यावरण विभागाकडनं देखील अपेक्षित काही निर्णय आहे हे मी करून देईन अशा पद्धतीचा निरोप देखील पंकजाताईंनी मला देखील दिलेला आहे आणि साहेबांबरोबर देखील त्या बोललेल्या आहे. शेवटी एखाद्या गोष्टीचं चांगलं करत असताना त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या बोटावर वरवंटा फिरवावा ही भूमिका शासनाची असूच शकत नाही. कारण ज्याचा उल्लेख मगाशी आपण केला की महाराष्ट्राच्या उद्योग जगतामध्ये जेवढ्या MIDC महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रामध्ये झाल्या त्याच्यामध्ये शरद पवार साहेबांनी पुढाकार घेतलेला होता याच्यामध्ये दुमत कोणाचंच असू शकत नाही. पण ज्या MIDC झालेल्या आहेत तिथनं येणारं सांडपाणी असेल तिथनं येणारं शेतकऱ्यांना त्रास देणारं प्रदूषण असेल किंवा असं 18 जिल्ह्यातलं
जे वेस्ट आहे ते आपल्याकडे येऊन याचा त्रास जर आपल्याला होणार असेल तर त्याच्यावर निर्णायक भूमिका आम्ही नक्की घेऊ. कारण शेवटी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनाशी निगडीत आहेत. डॉक्टरने देखील सांगितलं की किडनी स्टोनचा त्रास होतोय, कॅन्सरपर्यंत ह्या गोष्टी सगळ्या जायला निघालेल्या आहेत. कशा पद्धतीनं पाण्यात क्षारांचं प्रमाण असावं हे देखील डॉक्टर साहेब तुम्ही सांगितलं. या सगळ्याच्या नक्की चर्चा त्या बैठकीमध्ये केल्या जातील. आणि आज माझ्याकडे 2 कागद जे एमपीसीबीने दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट कंपनीला असं सांगितलं, अधिकारी देखील उपस्थित आहेत, की त्यांनी देखील त्यांना सांगितलेलं आहे की या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील. तर एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना देखील मला एक सूचना विनंती करायची आहे की या सगळ्या गोष्टी करत असताना आपण कार्यक्षमपणानं या कंपनीच्या लोकांना धारेवर धरलं पाहिजे. कारण शेवटी तुम्ही आम्ही सगळे जे समाजकारणामध्ये, तुम्ही समाजकारणामध्ये काम करत नाही तर आम्ही समाजकारणामध्ये काम करतो आणि तुम्ही प्रशासनामध्ये काम करता. आपल्या दोघांचंही कर्तव्य हेच आहे. तर एखादी गोष्ट आपल्या निदर्शनास आलेली असेल तर त्याच्यावर कुठच्याही परिस्थितीमध्ये तोडगा काढून समोरच्याला न्याय दिला पाहिजे. आणि मला हे देखील आश्चर्य आहे की लॅबमध्ये जाताना, हे लॅबमध्ये जाण्याच्या प्रवासामध्ये ते सॅम्पल बदललं जातं. म्हणजे किती कार्यक्षम लोक आहेत याचा अनुभव देखील आज इथं आल्यानंतर मला आला. परंतु अमोलजी पुढच्या काळामध्ये असं होणार नाही याची दक्षता आम्ही नक्की घेऊ. आणि तुम्ही जो रिपोर्ट आम्हाला दिलेला आहे त्याचा शब्द वाचून या शेतकऱ्यांना न्याय कसा दिला जाईल यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. आता साहेबांनी देखील सांगितलं, खरं तर मी साहेबांना त्या बैठकीला नको एवढ्यासाठीच सांगत होतो की ह्या संपूर्ण गावाची बैठक आहे, या मर्यादित विषयाची बैठक आहे आणि साहेबांसारख्या व्यक्तिमत्वानं सारखं बैठकांना यावं हे अपेक्षित नसल्यामुळे मी साहेबांना सांगितलं. पण साहेब तुम्ही जर त्या बैठकीला उपस्थित राहणार असाल हा आमचा देखील मोठेपणा असणार आहे आणि तुमची वेळ घेऊन पुढच्या 15 दिवसामध्ये नक्की या बैठकीचं आयोजन केलं जाईल हा देखील राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी शब्द देतो. आणि मुख्यमंत्री महोदयांनी अजून एक पवारसाहेब या ठिकाणी सांगितलंय की आवश्यकता जर असेल आणि तुमचं जर म्हणणं असेल तर मुख्यमंत्री महोदय देखील स्वतः त्या विषयाची बैठक घ्यायला तयार आहेत आणि ते देखील स्वतः पवारसाहेबांची चर्चा करणार आहेत. त्याच्यातनं देखील बैठकीचं आपण आयोजन करू. आणि हे सगळं करत असताना केंद्रबिंदू आपला शेतकरी आहे, केंद्रबिंदू आपला इथला जमीनदार आहे. त्याच्यामुळे त्या जमीनदारावर अन्याय होऊ नये ही देखील राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे आणि म्हणून ते स्वतः देखील शरद पवार साहेबांबरोबर चर्चा करणार आहेत. अजून एक महत्त्वाची गोष्ट जाता मला आपल्याला शेतकऱ्यांना सगळ्या सांगायची आहे की एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की MIDCच्या माध्यमातून जी काही नियमावली आहे ती नियमावली तुम्हाला दाखवून, म्हणजे मी तर माझ्या अधिकाऱ्यांना सांगेन अमोलजी तुम्ही जर थोडा वेळ दिला तर मी अधिकाऱ्यांना तुम्ही जिथं असाल तिथे पाठवून शेतकऱ्यांशी चर्चा करून MIDC कडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे, MIDC कडनं विधायक तुम्हाला काय अपेक्षा आहे ते तुम्ही मला सांगा. त्याची देखील चांगल्या पद्धतीनं अंमलबजावणी ही माझ्या विभागाकडनं केली जाईल हा एक शब्द आज आपल्या इथल्या शेतकऱ्यांना साहेबांच्या सक्षेनं आपल्याला देतो. आज इथं आल्यानंतर खरोखरच या परिसरातल्या प्रकल्प बाधितांचं किंवा शेतकऱ्यांचं दुःख हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना गांभीर्यानं घेतलंय हे देखील मी प्रामाणिकपणानं सांगतो. आणि हे देखील आपल्याला जाणवलं असेल की इथं जरी मी आलो नसलो तर या प्रकरणामध्ये उद्योगमंत्री म्हणून लक्ष घालण्याचा मी अनेक वेळा प्रयत्न केला आहे. परंतु ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे प्रकल्पाचा पूर्वीचा असलेला हा सगळा जो प्रकार असेल तो किंवा दिलेली जागा असेल ह्याच्याशी माझ्याबरोबर पर्यावरण विभाग हा माझ्या जोडीला असल्यामुळं थेट मला एकट्याला ते निर्णय घेता येत नाहीत. परंतु मी पंकजाताईंच्या वतीनं देखील सांगतो की ज्या बैठकीमध्ये साहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत तिथं आम्ही तुम्हाला आवश्यक असे आणि तुमच्यावर अन्याय होणार नाहीत असे आम्ही निर्णय घेऊ. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की कॉम्पेन्सेशनच्या बाबतीमध्ये डॉक्टर साहेब तुम्ही जो मुद्दा मांडलात ह्याच्याशी मी 100% नाही 10,001% सहमत आहे. जरी राज्याचा मंत्री म्हणून मी काम करत असतो तरी शेतकऱ्यांची दुःख काय असतात हे कोकणातल्या प्रकल्पाच्या निमित्तानं मी स्वतः बघितलेलं आहे. त्याच्यामुळं काही लोकांची जनावरं याच्यामध्ये गेलेली आहेत, काही लोकांना रोगराई निष्पन्न झालेली आहे, काही लोकांची जमीन नापीक झालेली आहे, काही लोकांना उत्पन्न घेता आलेलं नाही. या सगळ्या बाबतीचा एक आराखडा आपण निश्चित तयार करू, मुख्यमंत्री महोदयांकडे जाऊ आणि त्याच्यातनं देखील कंपनीला चांगल्या पद्धतीचं कॉम्पेन्शन आपल्याला द्यायला लावू हा देखील उद्योगमंत्री या नात्याने मी आपल्याला शब्द देतो. आज इथं आल्यानंतर आपली सगळी परिस्थिती मी स्वतः बघितलेली आहे. शासनामधला एक दुवा म्हणून मी नक्की ही परिस्थिती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालेल हा शब्द देतो. आणि मी साहेबांच्या समवेत त्या ठिकाणी आलोय, ही भेट फुकट जाणार नाही एवढाच शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.